आगतम स्वागतम सुस्वागतम. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी. एवढ्या जगामध्ये माय मानतो मराठी. या उक्तीप्रमाणे आज मुळ एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून माननीय उमेश घेवरीकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मी प्रथमतः स्वागत करतो. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर निवृत्ती मिसाळ सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोने या महाविद्यालयाच्या वतीने आपल्यामध्ये साहित्यिक उमेश घेवरीकर सर हे आपल्यात आलेत. त्यांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो. प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संदीप खेडकर सर यांचेही स्वागत करतो. तसेच डॉक्टर बीजी खेडकर सर यांचेही स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान किंवा या पंधरवाड्यात भाषा संवर्धन पंधरवाडा दिन साजरा करण्याचं ठरलेलं आहे. दरवर्षीच हा पंधरवाडा साजरा करण्यात येत असतो. याही वर्षी आपल्या महाविद्यालयात पंधरवाडा ऑनलाईन पद्धतीने आपण साजरा करतो. तसेच निबंध स्पर्धा, विविध स्पर्धेचं आयोजन या महाविद्यालयात आपण यावर्षी केलेलं आहे आणि व्याख्यानाचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आपल्या तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात ही भाषा पोहोचलेली आहे. तिचं संवर्धन होणं गरजेचं आहे. म्हणून अनेक साहित्यिक, अनेक कवी या संवर्धनासाठी, भाषा संवर्धनासाठी झटत असतात, अहोरात्र कष्ट करत असतात. विंदा करंदीकर असतील, कुसुमाग्रज असतील, यासारख्या कवीनं, यासारख्या साहित्यिकानं या मराठी भाषेचं नाव फार जागतिक लेव्हलपर्यंत लिहिलं आहे. अशा या साहित्यिकाला मी मानाचा मुजरा करून या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते साहित्यिक उमेश घेवरीकर सर यांचा परिचय डॉक्टर बाळासाहेब खेडकर सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहित्यिक उमेश घेवरीकर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मिसाळ सर, वाङ्मय मंडळ प्रमुख डॉक्टर संदीप खेडकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तुकाराम जाधव, तसेच सर्व ऑनलाईन असणारे आमचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने लेखक आपल्या भेटीला अंतर्गत माननीय उमेश घेवरीकर, सुप्रसिद्ध लेखक, कथाकार, बाळासाहेब भारती हायस्कूल शेवगाव यांना निमंत्रित केले आहे. मी त्यांचा आपणाला थोडक्यात परिचय करून देतो.
उमेश घेवरीकर हे बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यात रमणारे उपक्रमशील शिक्षक, रंगकर्मी, नट, प्रभावी निवेदक, कवी आणि कथा लेखक अशा बहुरंगी भूमिकेत वावरताना घेवरीकर यांनी सामाजिक जाणीव सजग असते. उमेश घेवरीकर यांनी अनेक लोकपटांची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी 2 चित्रपटामध्ये काम केलेले आहे. त्यामध्ये बाबू बँड बाजा व पुरुषोत्तम या आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या जीवनातील चित्रपटात पे लाटे यांची भूमिका त्यांनी साकार केलेली आहे. तसेच त्यांच्या विजेता या कथासंग्रहाला बालकुमार संस्थेचा राज्य साहित्य पुरस्कार व शब्दगंध राज्य साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, साप्ताहिक, साधना मधून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचे लेखन केलेले आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो. तेवढं बोलून माझे शब्द संपतो. जय हिंद. धन्यवाद सर. आज आपण अतिशय मार्मिकपणे आलेल्या पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा म्हणजे उमेश घेवरीकर सरांचा सन्मान करावा. सन्मानाचं स्वरूप माननीय साहेबांचं पुस्तक आणि बुके देऊन या ठिकाणी घेवरीकर सरांचा सन्मान होत आहे. ज्यांनी आपल्या लेखणीतून आयुष्यातून झोपलेल्यांना जाग केलं, जाग झालेल्यांना चालतं केलं आणि चालतं झालेल्यांना बोलतं केलं, असं एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहे. त्या माननीय उमेश घेवरीकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थितांसाठी शुभ संदेशपर विचार व्यक्त करावेत आणि आम्हाला प्रेरणा मिळावी. माननीय श्री घेवरीकर सर. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य, माझे बालमित्र खेडकर सर, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लावरे सर, सर्व विभाग प्रमुख आणि ऑनलाईन हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा 2013 पासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व राज्यभर साजरा केला जातो. मराठी असे आमुची माय बोली असं आपण जेव्हा गर्वाने म्हणतो, तेव्हा त्या मराठी भाषेसाठी म्हणजे मातृभाषेसाठी आपलं ऋण काय आहे आणि आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्या कुणालाही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज या विषयावरती म्हणजे मराठी वाचन संस्कृती आणि आजचा युवक या विषयावरती तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आईची भेट, आईबद्दल बोलणं, मातीची भेट, मातीबद्दल बोलणं तितकंच आवडणारं आणि मनाला भावणारं म्हणजे मातृभाषेशी भेट आणि मातृभाषेबद्दल बोलणं. याच्यापेक्षा आनंददायी एखाद्या छोट्या साहित्यिकाच्या आयुष्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने काल दिवंगत झालेले ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार आणि ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तळागाळातल्या आणि वंचित घटकांचा विचार हाच त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू मांडला, माणूस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं, त्या आदरणीय डॉक्टर अनिल अवचट
यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर अनिल अवचट यांचा आजच्या विषयाशी जितका निकटचा संबंध आहे तितका क्वचितच इतर कोणाचा असेल. डॉक्टर अनिल अवचट पेशाने जरी डॉक्टर असले तरी ते माणसाच्या मनाचे डॉक्टर होते. त्या काळामध्ये बीजे सारख्या वैद्यकीय महाविद्यालयामधनं डॉक्टर ही पदवी घेतल्यानंतर अनेक संधी त्यांना उपलब्ध होत्या. आपण ज्याला खोऱ्याने पैसा ओढणे असं म्हणतो, अशा सगळ्या संधी त्यांच्या समोर उपलब्ध होत्या. पण त्या सगळ्या नाकारत सर्वसामान्य माणसाचं दुःख हा केंद्रबिंदू मांडला आणि डॉक्टर कुमार सत्तरशी यांच्यासोबत युक्रांदच्या चळवळीमधनं ते वंचितांच्या वेदनेशी जोडले गेले. शोध पत्रकारिता काय असते, रिपोर्टाज हा प्रकार मराठी पत्रकारितेमध्ये सगळ्यात प्रभावीपणे आणि पहिल्यांदा डॉक्टर अनिल अवचट यांनी आणला आणि मग ते लिहित गेले. सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना समजावून घेतलीत गेले. मित्र, वाचन संस्कृती म्हणजे काय असतं, तर वाचन संस्कृती म्हणजे मोठे मोठे शोकेस, भल्या मोठ्या किमतीचे शोकेस करायचे, खूप छान फर्निचर करायचं आणि त्याच्यामध्ये जाडजूड ग्रंथ ठेवायचे आणि त्याच्या काचा एकदा लावून घेतल्या की ते पुन्हा कधीच उघडायच्या नाहीत. फक्त आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी असे ग्रंथ घरामध्ये ठेवणं ह्याला वाचन संस्कृती म्हणत नाहीत. वाचन संस्कृती म्हणजे काय, तर वाचन संस्कृती म्हणजे सर्वसामान्यांचं दुःख, सर्वसामान्यांच्या वेदना आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शब्द हे शस्त्र करणं ही खरी वाचन संस्कृती. आणि म्हणून अशा आदरणीय व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो. तुमच्यापैकी अनेकांनी सृष्टीत गोष्टीत हे त्यांचं पुस्तक वाचलं असेल, जर नसेल वाचलं तर अनिल अवचटांना श्रद्धांजली म्हणून ते पुस्तक आपण सगळ्यांनी खरेदी करून नक्की वाचावं. बाल साहित्याचा साहित्य अकादमी पुरस्कार या पुस्तकासाठी आदरणीय बाबांना मिळाला होता. म्हणून हे पुस्तक प्रत्येक घरामध्ये असणं हे अत्यंत मला महत्वाचं वाटतं, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. मित्र, आजचा विषय आहे आजचा युवक आणि वाचन संस्कृती. मला वाटतं ह्या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि ते अविभाज्य घटकही आहेत. आता याच्यामध्ये दोन शब्द आहेत, वाचन आणि संस्कृती. वाचन म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जो साक्षर असतो तो वाचल्याशिवाय वाचत नाही. तुम्हाला जर स्वतःच्या आयुष्याची रद्दी होऊ द्यायची नसेल तर तुम्ही पुस्तकांशी मैत्री केलीच पाहिजे. दुसरा शब्द याच्यामध्ये येतो संस्कृती. आता वाचन संस्कृती याची व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. वेंडी ग्रिसवोल्ड हा एक विचारवंत आहे. तो म्हणतो की सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक उन्नतीसाठी पुस्तक वाचनाची क्षमता आणि सराव हे अनिवार्य ज्या समाजामध्ये समजलं जातं तो समाज म्हणजे वाचन संस्कृती असलेला समाज. तर प्राध्यापक राजशेखर शिंदे यांच्या मतानुसार सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाजामध्ये साहित्य, संगीत, ललित कला, वैचारिक, वैज्ञानिक त्यावरचं जे लेखन असतं या लेखनावरती सातत्याने विचार करून इतरांनाही त्या विषयावर विचार करायला प्रवृत्त करणारी जी संस्कृती असते त्या संस्कृतीला म्हटलं जातं वाचन संस्कृती. ही एक कॉपी पेस्ट पद्धतीने व्याख्या वापरून आपल्याला चालणार नाही. वाचन संस्कृती ही प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी असू शकते. ती शहरामध्ये वेगळी असेल, ती ग्रामीण भागामध्ये वेगळी असेल, ती आदिवासी पाड्यांमध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने येत असेल. पण ही संस्कृती जर आपल्याला जपायची असेल तर आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे या अनुषंगाने आज आपण पुढच्या संवादाची वाटचाल करणार आहोत. संस्कृती म्हणलं की तिला प्राचीनता आली, प्राचीनतेचे संदर्भही आले. आपल्या प्राचीन संस्कृतीमधले वाचन संस्कृतीचे संदर्भ हे फार फार जुन्या काळापर्यंत जातात. आपण इतक्या जुन्या काळापर्यंत न जाता सांप्रत काळामध्ये वाचन संस्कृती कशी विकसित होत गेली याच्यावर थोडक्यात प्रकाश जोड टाकू आणि आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. संत परंपरा ही आपल्याकडे अत्यंत मोलाची आणि महत्वाची परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत होऊन गेले तेवढे इतर राज्यांमध्ये क्वचित होऊन गेले. या संतांनी जे लेखन केलं त्याच्यामध्ये आपल्या
शेवगाव पाथर्डी नेवासा सोनई हा जो भाग ज्यांच्या स्पर्शाने पावन झालेला आहे असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती पसायदान जर आपण त्यांचं वाचलं तर एका विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीमधनं हे ज्ञान खुलं करून तर सर्वसामान्यांपर्यंत त्या ज्ञानाचा प्रवाह आणण्याचं काम सर्वप्रथम कोणी केलं असेल तर संत ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातनं हा जो ज्ञानाचा ठेवा आहे हा ठेवा त्यांनी मुक्त केला आणि तो सर्वसामान्यांपर्यंत खुला गेला. अर्थात हे 4-2 ओळीमध्ये सांगतो आपण, पण त्या काळामध्ये त्यांना किती मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण प्रस्थापित व्यवस्था जी असते ती प्रस्थापित व्यवस्था कधीही आपली जी कमांड असते ती कधीही ढिली होऊ देत नाही. त्याच्या विरुद्ध महाराजांनी बंड केलं आणि सर्वसामान्यांसाठी हा ज्ञानाचा ठेवा खुला केला. तिथपासून मग संत तुकाराम यांच्यासारखा अत्यंत विद्रोही विचारांचा संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. तुकारामांची गाथा हे काय आहे? तुकारामांनी लिहिलेले अभंग एक एक जर वाचले त्यातल्या एक 2-2 ओळी आज आपण जर वाचल्या तर आजही त्या ओळी अंमलात आणणं किती कठीण आहे हे आपल्याला पटतं. त्या काळामध्ये जिथं चौकात आणि गल्ल्यांमध्ये मंबाजींचं राज्य होतं अशा काळामध्ये माझा सर्वसामान्य माणूस, माझ्या खेड्यापाड्यातला माणूस कर्मकांडाच्या खाली नाडला जातोय आणि एका विशिष्ट समाजाच्या भल्यासाठी हे सगळं राबवलं जातंय हे जेव्हा तुकारामांना ज्ञात झालं, तसं व्यवसायाने तर ते व्यापारी होते, परंतु वाचन आणि ज्ञान माणसाच्या विचारांमध्ये किती प्रचंड बदल घडवून आणू शकतो, ज्याला आपण टर्निंग पॉइंट इंग्रजीमध्ये म्हणतो, त्या ज्ञानाचा तुकाराम महाराजांना झाला. सगळं सोडून दिला आणि अवघं आयुष्य त्या भंडाऱ्याच्या डोंगरावरती ही जेव्हा संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्या इंद्रायणी काठी जे आंदोलन उभारलं गेलं ते मला वाटतं आपल्या भारतामधलं पहिलं जन आंदोलन असलं पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी जेव्हा ती गाथा परत मिळाल्याशिवाय मी घरी जाणार नाही, मी प्राणत्याग करील, म्हणजे प्राणांतिक उपोषणाचं ते पहिलं उदाहरण होतं. आणि आपल्याकडं पुराणामध्ये, संस्कृतीमध्ये अनेक भाकड कथा, अनेक दंतकथा नंतर घुसवलेल्या असतात. तुकारामांच्या गाथेबद्दलही असे अनेक प्रवाद आहेत. ही गाथा त्या नदीमधनं तरली आणि नदीतून कोरडीवर आली असं सांगितलं जातं. आपण विज्ञान युगात आणि वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टिकोन बाळगणारे लोक आहोत. आपण या गोष्टीवर विश्वास ठेवू की नाही मला शंका आहे. पण मला असं वाटतं की तेव्हा खेड्यापाड्यातनं जे लोक तिथं आले आणि त्यांनी महाराजांना समजून सांगितलं की त्या पोथीमध्ये काय लिहून ठेवलंय, तुम्ही लिहिलेले अभंग, तुम्ही सांगितलेले शब्द आम्ही मुखोद्गत केलेत, आम्ही तुमच्या समोर ते म्हणून दाखवतो. आणि नुसती पोपटपंची नव्हती, तर त्यांनी हेही सांगितलं असलं पाहिजे की तुमच्या अभंगानुसार आम्ही आचरण करायला सुरुवात केली, काय ते पोथीत घेऊन बस. म्हणजे गाथा जर तरली असेल तर ती लोकगंगेच्या डोहामध्ये तरली असली पाहिजे. आणि ह्या संतांनी ह्या लिखाणातून, या वाचनातून तिथपासून जी समाज परिवर्तनाची प्रेरणा दिली. कोणतीही कला, कोणत्याही कलेचं ध्येय, उद्दिष्ट हे फक्त मनोरंजन असू शकत नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना मांडणं, प्रश्न मांडणं आणि त्याची तड लावणं हे कुठल्याही साहित्याचं मुख्य आणि प्रमुख ध्येय असलं पाहिजे. ते त्या काळामध्ये घडलं. आणि त्याच्यानंतर मग अनेक संतांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिले. आपल्या खेड्यापाड्यातल्या साक्षर, निरक्षर कोणी ते वाचले, कोणी ऐकले, कोणी पाठ केले. त्या प्रत्येक अक्षराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जगण्याच्या स्तरामध्ये बदल झाला. मग संत जनाबाई असेल, त्यानंतर अनेक संतांनी अनेक पद्धतीने आपापल्या परीने समाजाला जाग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरचा काळ आपण जर बघितला तर तो स्वातंत्र्य संग्रामाचा काळ होता. या काळामध्ये त्याच्या आधी बाबा पदमनजींची पर्यटन सारखी पहिली मराठीतली कादंबरी आली असेल,
त्यानंतर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात केलेली असेल आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये लाखो लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी जे काही नेते त्या काळात कार्यरत होते, मग ते लोकमान्य टिळक असतील, सुधारक आगरकर असतील, त्याच्यानंतरच्या काळात महात्मा गांधी असतील, या सगळ्यांनी लेखनी यशस्त्र मांडलं आणि आपल्या वर्तमानपत्रामधनं, मग ते मराठा असेल, केसरी असेल, या वर्तमानपत्रामधनं इतकं जहाल लिखाण केलं की तो शब्द, ते अग्रलेख वाचण्यासाठी लोक आतुर झालेले असायचे. बरं, हे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लिहिणं हे सोपं काम नव्हतं. आज आपण कुठल्याही समाज माध्यमावरती किंवा कुठल्याही वर्तमानपत्रापर्यंत सहज पोहोचू शकतो. त्या काळामध्ये ना छपाईचे साधन होते, ना ते छापलेलं लोकांपर्यंत पोहोचवण्याची, काही प्रचार प्रसार करण्याची यंत्रणा होती, भाषणं करायला मर्यादा होती. तरीही त्या काळामध्ये वर्तमानपत्रांचं सर्वात जास्त महत्व होतं. त्याचं कारण असं होतं की ते लिहिणाऱ्यांच्या शब्दामाग सत्वाची आणि सत्याची ताकद होती. म्हणून एक अग्रलेख लिहिला तर टिळकांना 7-7 वर्ष तुरुंगवासामध्ये जावं लागलं. महात्मा गांधींच्या 4 शब्दांनी लोक पेटून उठले आणि इंग्रजांना चले जाओ अशी घोषणा करण्याचं सामर्थ्य या वर्तमानपत्रांनी आणि या नेत्यांनी त्या काळातल्या लोकांना दिलं. आजच्या या सध्याच्या काळामधल्या तरुणांना असं वाटेल की याचा सध्याच्या काळाशी काय संबंध आहे. मित्र, वाचन संस्कृती म्हणजे वाचन हे समाज मनावरती प्रभाव करणारं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याची ताकद तुमच्या लक्षात आली पाहिजे. तुम्हाला वाचा असा आग्रह आम्ही का करतो? आपण वाचनाचे फायदे काय, का वाचलं पाहिजे, या विषयाकडे आपण पुढे येणार आहोतच. पण सध्याच्या काळामध्ये समाज माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील, टीव्ही चॅनल्स असतील, किंवा एकूण एक जो एलिट वर्ग आहे की जो भरपूर वाचून त्याचे फायदे घेऊन जो आज स्थिरस्थावर झालेला आहे, तिथपासून सगळ्यांमध्ये एक चिंता, एक ओरड गांभीर्याने होत असलेली आपल्याला दिसते. आणि ती म्हणजे आजचा युवक वाचत नाही. आजचा युवक वाचन संस्कृतीपासून दूर चाललेला आहे. मला वाटतं एका मोठ्या परिघामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर कोणत्याही काळातला युवक हा वाचन संस्कृतीपासून कधी दूर गेला नव्हता. मग आपण असं का म्हणतो? तर कदाचित आपण आपल्या चष्म्यातून त्यांच्याकडे बघत असतो. त्यांच्या वाचनाच्या पद्धती बदलल्या असतील, त्यांच्या वाचनाचे माध्यम बदलले असतील, पण म्हणून युवक वाचतच नाही अशी सरसकट टीका करणं हे माझ्यासारख्याला तरी मान्य नाही. याच्या समर्थनार्थ मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो. साहित्य अकादमी दरवर्षी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार देतो. हा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यासोबतच युवा साहित्यिकांना सुद्धा दरवर्षी पुरस्कार दिला जातो. मग हे जे युवा साहित्यिक आहेत, आपण बघितलं तर 2017 पासून जर अगदी काल परवाच्या घोषणेपर्यंत आपण पाहिलं तर उभारडोसाठी राहुल कोसंबीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. फेसाटीसाठी नवनाथ गोरेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. शहर आत्महत्या करायचं म्हणतंय त्याच्यासाठी सुशील कुमार शिंदेंना साहित्य अकादमी पुरस्कार कविता संग्रहासाठी त्यांना मिळाला. प्राजक्त देशमुखच्या देवबावडी त्याला मागच्या वर्षी मिळाला. आणि प्रणव सखदेवच्या काळेकरडे स्ट्रोकला यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हे सगळे युवा साहित्यिक, युवा साहित्यिकांनी लिहिलेलं. जसे ज्येष्ठ वाचतात तसे युवक सुद्धा वाचतच असणार. बरं, साहित्य अकादमीला एकच पुस्तक गेलं आणि त्याचीच निवड झाली असं तर होऊ शकत नाही. म्हणजे किमान 500 ते 1000 पुस्तकं साहित्य अकादमीकडे जात असले पाहिजे. म्हणजे तेवढे युवा साहित्यिक लिहित आहेत, म्हणजे तेवढे वाचतात. त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे जेवढे लिहित आहेत त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त युवक वाचन संस्कृतीशी जोडले गेलेले आहेत. तसं तर कदाचित असं झालं असतं की या 17 पासून तर 21 पर्यंत एखाद्या वर्षी साहित्य अकादमीला पुरस्कार दिलाच गेला नसता. असं घडत नाहीये. याचा अर्थ असा आहे की युवकांमध्ये, युवा साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य वाचण्याची प्रचंड क्रेज आजही आहे. हे तुम्हाला अगदी तुमच्या कोणत्याही चॅनल वरती तुम्ही बघा,
सलील कुलकर्णी आणि संदीप खरेंच्या कवितेचा कार्यक्रम असेल तर तो हाऊसफुल होतो. संदीप खरेच्या पुस्तकाची नवी प्रत आली की महिन्याभरात त्याची पहिली आवृत्ती संपते आणि त्याच्या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या आवृत्ती येत राहतात. हे साहित्य कोण वाचतो? हे साहित्य युवक वाचतात. गुरु ठाकूरच्या कवितांचा कार्यक्रम असेल तर तो युवक युवतींनी हाऊसफुल होतो. त्याच्या कवितेच्या कुठल्याही संग्रहाच्या प्रती फार काळ शिल्लक राहत नाहीत. मग हे साहित्य कोण वाचतं? हे सगळं साहित्य युवक वाचतं. आणि मला सांगा, ज्या युवकांना आज त्यांच्या डोळ्यामधलं एकच स्वप्न असतं की मला चांगली नोकरी मिळून मला माझ्या आयुष्यामध्ये सन्मानाने जगायचंय, त्यांना परीक्षेपुरतं का होईना एमपीएससी असेल, युपीएससी असेल किंवा इतर कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षांचं अभ्यास करून वाचन करून त्या परीक्षांना सामोरं गेल्याशिवाय आज तरी पर्याय राहिलेला दिसत नाही. वाचन केल्याशिवाय ते प्रकट होऊ शकत नाही. म्हणजे वाचन संस्कृतीपासून युवक दूर जातोय असं जर आपण म्हणत असू तर मला वाटतं तो युवकांवरती अन्याय आहे. कुठल्याही साहित्य संमेलनाला जेवढी गर्दी ज्येष्ठांची असते तेवढीच गर्दी युवक युवतींची असते. म्हणजे त्यांना त्या साहित्याची आवड नाही असं मुळीच नाही. मग ही ओरड का केली जाते? तर मला वाटतं कदाचित युवकांच्या वाचनाची पद्धत आता बदललेली असेल. या कोरोना काळामध्ये सगळ्याच पद्धतींची उलथापालथ झाली. शिक्षणही त्याच्यात मधनं सुटलेलं नाहीये. आता आपण ब्लेंडेड पद्धतीवर विचार करतोय. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे फायदे तोट्यावर आपण विचार करतोय. ऑफलाईन पद्धतीचे फायदे तोट्यावर विचार करतोय. आणि मग नवा विचार असा येतोय की ह्या दोन्हींचं मिश्रण करून एक ब्लेंडेड पद्धती आपण सुरुवात का करू नये? वाचनाचंही तसंच झालंय. पुस्तक विकत घेऊन वाचन करणं ह्याला आपण वाचन म्हणतो. ही आपली परंपरागत कल्पना झाली. पण ही पिढी ही टेक्नोसॅव्ही आहे. ती किंडलवर वाचू शकते. ती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऍप आता उपलब्ध आहेत की ज्याच्यावर पीडीएफ स्वरूपामध्ये हजारो पुस्तकं तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध होतात. बरं, पुस्तक वाचलंच पाहिजे असाही आपण आग्रह करतो. पण ऑडिओ बुक्स मग ते स्टोरी टेल असेल किंवा इतर ऍप्स याच्यावर हजारो ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. सध्याचा काळ धावपळीचा काळ आहे. जुन्या काळामध्ये आपण निवांतपणा होता. जेव्हा लोक मस्त छान नोकरी करायचे, दुपारी वामकुक्षी घ्यायचे, संध्याकाळी फिरायला जायचे, इतका वेळ निवांत होता. तेव्हा निवांत वेळ असेल तर पुस्तक काढायचं, मस्त आराम खुर्ची किंवा झाडाखाली टाकायचं आणि वाचत बसायचं. या युवकांकडे कदाचित तेवढा वेळ नाही. त्यामुळे तो ड्रायव्हिंग करत असेल तर तो ऑडिओ बुक लावून देईल. स्वामी सारखी कादंबरी असेल, छावा सारखी कादंबरी असेल, संभाजी सारखी कादंबरी असेल, त्याला जर तो वाचायला वेळ नाहीये तर तो ऑडिओ बुक लावून देईल आणि त्याचं ड्रायव्हिंगचं काम करत असताना तो ते ऐकेल. हेही वेगळ्या अर्थाने वाचनच आहे. ही एक वेगळी संस्कृती आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो की करू शकत नाही. बरेच लोक म्हणतात की पुस्तक वाचताना नवं पुस्तक उघडल्यानंतर त्याचा जो गंध येतो तो इतका छान असतो. मान्य आहे. तो मलाही आवडेल, तुम्हालाही आवडेल, या युवकांनाही आवडेल. किंवा प्रत्यक्ष पुस्तक वाचनातला जो आनंद असतो तो व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर वाचनामध्ये नसतो. हा वैयक्तिक अनुभव झाला. याच्यामध्ये प्रत्येकाचं मत भिन्न असू शकतं. ही जी पिढी आहे या पिढीमध्ये उत्क्रांती ज्याला आपण म्हणतो तर ती इतकी फॉरवर्ड झालेली आहे की कदाचित आपले विचार आणि त्यांचे विचार म्हणजे कायमच असतं, डिफरन्स असतो. मुलाच्या आणि वडिलांच्या विचारामध्ये कायम डिफरन्स असतो. तसा हा प्रकार असला पाहिजे. आणि म्हणून त्यांना जर त्यांच्या पद्धती शेवटी काय ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं. तर त्यांना जर ते किंडलवर मिळत असेल, त्यांना ते कुठल्या तरी ऍपवर मिळत असेल तर आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. ते त्या पद्धतीने का होईना पण ते वाचतील आणि ते स्वतःच्या आयुष्याची रद्दी होऊ देणार नाहीत. तर हा या दृष्टिकोनातून जर ज्येष्ठांनी त्यांच्याकडे बघितलं आणि जर त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दिलं, त्यांच्या पद्धतीने वाचू दिलं तर मला वाटत नाही की आपल्याला असं वाटेल की हे युवक वाचन संस्कृतीपासून दूर चालले. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा कोरोना काळामध्ये प्रचंड खप वाढलेला आहे. हा सगळा डेटा सांगतो की ऑडिओ बुक्स प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. हे सगळं जर इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातंय तर ते निश्चित युवकांपर्यंत तेवढ्याच ताकदीने पोहोचत आहे असं समजायला आपण हरकत नाही. आता युवक मित्रांनो,
वाचलं पाहिजे. तुम्ही सतत प्रत्येक तुम्ही माध्यमिक शाळांमधले शिक्षक तुम्हाला हेच सांगतील की वाचलं पाहिजे. तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये गेलात तेच सांगतील. सीनियर कॉलेजचे लोक पुन्हा तुम्हाला तेच सांगतील की तुम्ही वाचलं पाहिजे. का इतका आग्रह धरायचा? आणि एवढे सगळे जर हे सगळं सांगत असतील, तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. तर नेमकं का आवश्यकता आहे? वाचन संस्कृतीची का आवश्यकता आहे? सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं. तुमच्या विचारांना तुमच्या विचारांना खोली देण्याचं काम हे पुस्तक करत असतं. आणि वाचनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुमच्या कधी लक्षात आला असेल, नसेल तर तुम्ही इथून पुढे विचार करून बघा. आपण जेव्हा एखादा सिनेमा बघतो, तेव्हा ते दृश्य आपण बघतो, ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो, ते आपल्या मेंदूवर आदळत असतं. आपल्याला फारसा विचार करण्याची तिथं गरजच पडत नाही. आणि तिथं तुमची सृजनशक्ती आणि तुमची कल्पनाशक्ती खुंटते. हेच कार्टूनच्या बाबतीत आहे. कार्टून जेव्हा लहान मुलं बघत असतात, तेव्हा त्या घटना इतक्या वेगाने घडत असतात आणि त्या ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दृकश्राव्य अशा दोन्ही पद्धतीने त्यांच्या मेंदूवर आदळत असतात, की त्यांना विचार करायला वेळच नसतो. एका सेकंदामध्ये ती फ्रेम 40-50 वेळेस जर बदलत असेल, तर तुम्ही विचार करणार कधी? साऊथच्या फिल्ममध्ये तुम्ही बघा, एका मिनिटामध्ये किती सीन दाखवले जातात. 40-50 सीन तुमच्या समोर येऊन जातात. तुम्हाला ते विचारच करू देत नाहीत, की हे चूक आहे की बरोबर आहे. त्याच्या त्याच्या विरुद्ध जर तुम्ही पाहिलं, तर समजा तुम्ही एखाद्या शाळासारखा सिनेमा आहे, की जो एका सुंदर कादंबरीवरती बनलेला आहे. याच कादंबरीवरती शाळा सिनेमा बनलेला आहे. पण आजही लोकांचं मत आहे, की शाळा सिनेमापेक्षा शाळा कादंबरी लाख पटीने चांगली. बऱ्याचशा आहेत कलाकृती. जेव्हा त्या एखाद्या कादंबरीवर आधारित असतात, तेव्हा हा आक्षेप घेतला जातो, की नाही ह्याच्यापेक्षा पुस्तक छान आहे. खरंच तसं असतं का? काही सिनेमांच्या बाबतीत ते वाईट बनलेले असू शकतील, पण काही सिनेमे फार सुंदर बनलेले. तरी सुद्धा हा अनुभव काय आहे? याचं उत्तर कशात आहे? तर जेव्हा तुम्ही वाचता, समजा मी तुम्हाला असं एक सिनेमामधलं दृश्य दाखवलं. सूर्य उगवलाय, सूर्यकिरण झाडावर पडलेत, पक्ष्यांचा आवाज येतोय, गाव जागं व्हायला लागलंय आणि रस्त्यावरनं काही लोक चाललेत आणि बैलगाडीमध्ये त्या सिनेमाचा हिरो चाललाय. हे तुम्हाला मी समोर दाखवलं. तर तुमची कल्पनाशक्ती बंद पडलेली असते, कारण तुम्हाला ते रेडीमेड दिसत असतं. हेच तुम्ही वाचताय आता. आता जेव्हा तुम्ही वाचताय, तेव्हा प्रत्येक ओळ वाचल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये ते चित्र तयार व्हायला लागतं. सूर्य उगवलाय. तर तुम्ही तुमचा सूर्योदय पहा. प्रत्येकाचा सूर्योदय सारखा असतो का? नाही. प्रत्येकाचा सूर्योदय वेगळा असतो. मी वाचताना मला माझा सूर्योदय आठवेल. मग तो झाडाआडून येईल, तो डोंगराआडून येईल किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने येईल. मग ते पक्षी असतील तर मला म्हणजे ती कल्पनाशक्ती वापरून मी माझं चित्र माझ्या मनाच्या कॅनव्हासवर तयार करत असतो. ही जी कल्पनाशक्ती आणि ही जी सृजनशक्ती आहे, ह्या सृजनशक्तीचा विकास करण्याचं काम हे फक्त आणि फक्त वाचन करू शकतं. आणि ही कल्पनाशक्ती आणि ही सृजनशक्तीच भविष्यामध्ये तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवणार आहे. आणि म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा वाचनाचा फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे तुमचं शब्द सामर्थ्य, व्होकॅब्युलरी ज्याला तुम्ही म्हणता, हे शब्द सामर्थ्य प्रचंड वाढतं, ते वाचनाने वाढतं. आणि याचा उपयोग तुम्हाला कुठं होईल? तर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाल, मुलाखत द्यायला जाल, जेव्हा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाल, तेव्हा तुम्ही किती योग्य शब्दामध्ये तुमचं उत्तर देता, किती अचूक शब्दांची तुम्ही निवड करता, याचंही तुमच्या नकळत ते परीक्षक करत असतात. आणि तेव्हा तुमचं शब्द सामर्थ्य. आता असं झालंय, की अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत आणि ते मराठीच आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्याला पर्यायी शब्द आठवत नाहीत आपल्याला. आपण म्हणतो मला ॲलर्जी झाली, पण ॲलर्जीला जर म्हटलं की मराठीत शब्द सांग, तर भल्यावाल्यांना ते आठवणारच नाही. वावडं हा शब्द आहे. आता वावडं हा शब्द ग्रामीण शब्द आहे, खूप ग्रामीण आहे. आपण म्हणतो याला काय वावडं आहे माझं, मी आले का तोंड फिरवतो. ही ही जी गोष्ट आहे, तर हे शब्द सामर्थ्य जे आहे तुमचं, हे शब्द सामर्थ्य वाढवण्याचं काम कोण करतं? तर वाचन संस्कृती. आणि त्याच्यासाठी एकच करा. तुम्ही रोज किमान 2 वर्तमानपत्र वाचा. त्याचे तुम्हाला 2 फायदे होतील. आजचं वर्तमानपत्र हा उद्याचा तुमच्या स्पर्धा परीक्षेचं मोठं पुस्तक आहे. ₹300-400 तुम्ही विकत घेता. ह्याच सगळ्या घटना त्या पुस्तकामध्ये छापल्या जातात.
तुम्ही जर रोज वर्तमानपत्र वाचलं तर त्या वर्तमानपत्रातली भाषाशैली, त्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे शब्द आणि जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो सामान्य ज्ञान अपडेट करण्याचं काम हे वर्तमानपत्र करतात. आणि वर्तमानपत्र वाचताना 2 गोष्टी महत्त्वाच्या. आपण क्रीडेचं पान पाहतो, आपल्या आवडीचे वाचतो, पण वर्तमानपत्राचा आत्मा जो असतो, तो असतो त्या वर्तमानपत्राचा अग्रलेख. त्या वर्तमानपत्राची वैचारिक भूमिका काय आहे? समाजाबद्दल त्या वर्तमानपत्राला काय वाटतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही अग्रलेख वाचला पाहिजे. प्र. अत्रेंच्या जे अग्रलेख आहेत. संयुक्त महाराष्ट्र समिती जेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव जेव्हा रचण्यात आला, तेव्हा आग ओकले अक्षरशः आचार्य अत्रे. त्यांचे आग्रह जर आपण वाचले, ते जर लेख आपण वाचले, तर एक लेखनी किती प्रचंड क्रांती घडवून आणू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य अत्रेंचं ते लेख आहेत. तर तुम्ही अग्रलेख जरूर वाचा. आणि दुसरी गोष्ट, याच वर्तमानपत्रामध्ये शब्दकोड दिलेलं असतं. शब्दकोड जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला अनेक नवीन नवीन शब्द मराठीमधले माहिती होतील. तर ते शब्दकोड तुम्ही नक्की सोडवा, जे तुम्हाला नवीन नवीन शब्दांची माहिती करून देईल. तर तुमचं शब्द सामर्थ्य वाचन संस्कृतीने वाढेल. तुमचं विचार, तुमची आकलन शक्ती आणि तुमची कल्पना शक्ती, तुमची सृजन शक्ती हे सगळं वाचन संस्कृतीमुळे वाढेल. जो वाचतो चांगला तो उत्तम वक्ता होतो. आपण बऱ्याचदा म्हणतो की यांना कसं सुचतं? तर त्याचं मूळ त्यांच्या वाचनामध्ये असतं. मोठमोठे वक्ते तुम्ही बघा, ते उत्तम वाचक असतात आधी आणि मग त्या विषयावरती वाचलेलं त्यांना आपोआप आठवतं, ते बोलत राहतात. तर ज्याला उत्तम वक्तृत्व घडवायचं आहे, त्यांनी सुद्धा प्रचंड वाचलं पाहिजे. तुमची भाषाशैली, त्या भाषेची लय आणि अचानक तुम्हाला संदर्भ आठवणं, की कुठे कोणता संदर्भ पटकन देता येईल, हे सगळं तुमच्याकडं स्टॉकमध्ये असलं पाहिजे. आणि ते जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यानंतर तुम्ही तुमच्या शब्दांची मांडणी कशी करता? कम्युनिकेशन ज्याला आपण संप्रेषण म्हणतो. समोरच्याशी संभाषण करताना त्याला जर तुमचा मुद्दा पटवून द्यायचा असेल, मग तो तुमच्या व्यवसायाचा असेल, तो तुमच्या प्रशासकीय कामाचा असेल किंवा तो तुमचा घरगुती मुद्दा असेल, तर तुम्ही तो कोणत्या पद्धतीने मांडता याच्यावर तो किती स्वीकारला जाईल आणि किती नाकारला जाईल हे अवलंबून असतं. ही मांडणी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वैविध्यपूर्ण पुस्तकं वाचली पाहिजेत. तेव्हा तुम्हाला तुमच्या शब्दांची अचूक मांडणी करता येईल. आणि हे जर सगळं साधलं तुम्ही, तर ते असेल तुमच्या व्यक्तिमत्वाचं विकसन. व्यक्तिमत्व विकसनाच्या ₹1000 भरा, ₹5000 भरा आणि 1 महिन्यात व्यक्तिमत्व विकसित करून घेऊन जा, अशा फसव्या जाहिराती असतात. त्या प्रलोभनाला बळी पडू नका. व्यक्तिमत्व विकसनासाठी कुठली टॅबलेट नाहीये किंवा काही टॉनिक मिळत नाहीये. जसं तापाला पॅरासिटामॉल घेतली की ताप कमी झाला, तसं महिनाभर सकाळ संध्याकाळी एक गोळी घेतली की तुमचं व्यक्तिमत्व विकसित झालं असं नाहीये. व्यक्तिमत्व विकसनासाठी सातत्याने वाचन आणि ग्रंथाशी मैत्री याला पर्याय नाही. तर तुम्हाला जर तुमचं व्यक्तिमत्व प्रसन्न करायचं असेल, संतुलित करायचं असेल आणि कुठल्याही अंधश्रद्धांपासून, कुठल्याही जातीवादापासून, कुठल्याही टोकाच्या धर्मांधतेपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल, तर वाचन तुम्हाला या सगळ्यापासून वाचवणारं एकमेव औषध आहे. आणि म्हणून तुमचं व्यक्तिमत्व विकसन करण्याचं सामर्थ्य, तुमच्या व्यक्तिमत्वाला सुंदर बनवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या पुस्तकांशी, वाचनाशी तुम्ही नेहमी मैत्री केली पाहिजे. यातनं तुमचं नेतृत्व विकसित होईल. तुम्ही बघा, जेवढे मोठे नेते आहेत ते उत्तम वक्ते आहेत. त्यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा बोलायचे, हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल वादविवाद असतील, आपल्याला त्या खोलात जायचं नाही. पण या माणसाने मराठी भाषेच्या शुद्धीचं जेवढं काम केलं, तेवढं क्वचित दुसऱ्या कोणी. एक साहित्यिक, एक प्रचंड मोठा कवी म्हणून तुम्ही संपूर्ण सावरकर वाचून काढा. सावरकरांनी लिहिलेल्या कविता ह्या अद्भुत प्रतिभेची साक्ष देणार आहेत. आणि आपण जे शब्द वापरतो, म्हणजे तोच प्रश्न सावरकरांना पडला, एवढे दुसऱ्या भाषेतले शब्द माझ्या भाषेत आलेत, तर माझ्या भाषेमध्ये हे शब्द नाही आहेत का? तर चित्रपट, बोलपट, त्यानंतर मध्यंतर, त्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरसेवक, विश्वस्त, व्यासपीठ, हे अनेक शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे.
हे शब्द जेव्हा एखादा वक्ता वापरतो तेव्हा आपण म्हणतो की हा खूप छान बोलतो. म्हणजे तुमचं वक्तृत्व जर तुम्ही सुधारलं तर तुमचं नेतृत्व विकसन करण्याला हे वक्तृत्व नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळं वाचन हे तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण पद्धतीने घडवणारं एक सर्वांग सुंदर साधन आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. आता आपण म्हणतो युवकांनी वाचलं पाहिजे. पण युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजणार कशी याचाही आपण विचार केला पाहिजे. नुसतं म्हणून हे होणार आहे का? नाही. तर त्यांच्या पुढे तसे आदर्श पण आपण उभे करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट लहान मुलं असतील किंवा युवक असतील ते अनुकरण प्रिय असतात, अनुकरणशील असतात. ते समोर दिसणाऱ्या गोष्टीचं अनुकरण करतात. आजकाल काय झालंय, घरामध्ये पालक असतील, शाळेमध्ये शिक्षक असतील किंवा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असतील, या सगळ्यांच्या हातामध्ये त्यांना मोबाईल दिसतो. आणि मग त्याच्याबद्दल कुतूहल आणि तो मोबाईल वापरण्याचं आकर्षण आणि अनुकरण करण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये जर मोबाईल दिसले, तर मग आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो. आणि आपण त्यांना तो मोबाईल काढून घेतो, मोबाईल वापरू नको म्हणतो. पण त्यांना पर्याय काय देतो? ते काय देव आहेत का, की खुर्चीवर हाताची घडी तोंडावर बोट असे बसून राहतील? नाही बसून राहणार. मग त्यांना पर्याय काय देतो आपण? साधी गोष्ट आहे. आपल्या हातात पुस्तक दिसलं तर त्यांच्या हातात नक्की पुस्तक दिसेल. वर्गामध्ये शिकवायला जाताना मी अनेक वेळेस तो अनुभव घेतलाय, की मी जेव्हा एखादं पुस्तक हातामध्ये घेऊन जातो आणि ते टेबलवर ठेवून देतो आणि मी माझा विषय शिकवायला सुरुवात करतो, तर बऱ्याचशा मुलांचं लक्ष मी काय शिकवतोय त्याच्यापेक्षा मी काय ठेवलंय, कुठलं पुस्तक ठेवलंय त्याच्याकडे असतं. आणि त्या वर्गामधले 4 जरी मुलं तास संपल्यानंतर विचारतात, की "सर ते कशाचं पुस्तक आहे?" अशा वेळेस मी ते पुस्तक त्यांच्याकडे देऊन टाकतो. ते पुस्तक चाळतात. एखादा म्हणतो, "सर मी घेऊन जाऊ का वाचायला?" घेऊन जा. आपण हे आदर्श त्यांच्यापुढे जर उभे केले, तर ते वाचन संस्कृतीकडे नक्की वळतील. दुसरी गोष्ट शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आज जसं या कार्यक्रमाच्या निमित्ताने याला फार सुंदर नाव दिलंय, की लेखक भेट. आता मी किंचित लेखक आहे. मी काही व्यवसायाने लेखक नाहीये. पण जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो, तेव्हा अशा कार्यक्रमाचं जर आपण आयोजन केलं, लेखक भेटीसारखे जर उपक्रम आपण महाविद्यालयामध्ये जास्त प्रमाणावर राबवले, तर त्या लेखकांशी बोलताना त्या मुलांमधल्या सुप्त क्षमता प्रकट व्हायला लागतात. त्यांनाही मी पण लेखक झालं पाहिजे, मी पण कवी होऊ शकतो, अशा प्रकारची प्रेरणा या कार्यक्रमामधनं मिळते. नंतर लेखनाचं तंत्र आणि मंत्र आहे की नाही मला माहिती नाही. अनेक जण नैसर्गिक पद्धतीने लिहितात. ते कुठेही त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. पण ते उत्तम लेखक आहेत. पण कविता लेखन कार्यशाळा, कथा लेखन कार्यशाळा घेणाऱ्याही अनेक उत्तम संस्था आणि व्यक्ती आहेत. अशा जर कविता आणि कथा लेखन कार्यशाळा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वारंवार झाल्या, तर त्यातनं उद्याचे लेखक घडतील आणि त्यातनंच उद्याचे वाचक सुद्धा घडतील. 100 मुलांमध्ये एखाद दुसरा लेखक होईल, पण उरलेले वाचन संस्कृतीच्या दिंडीचे वारकरी होतील आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असे अनेक संधी आपल्याकडे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असतात. लेखकांनी सुद्धा नुसतं मी लिहिलं, माझ्या पुस्तकाच्या इतक्या प्रती गेल्या आणि मला हा पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार मिळाला, याच्यातच आत्ममग्न होण्यापेक्षा युवकांमध्ये जाऊन, महाविद्यालयांमध्ये जाऊन माझ्या पुस्तकाचं प्रकाशन जर मी केलं, तर त्या मुलांसमोर तो एक वेगळा आदर्श मी ठेवू शकतो. बऱ्याचदा ही एक प्रवृत्ती असते, की जिथं पुस्तक लिहिलं तिथं लिहा किंवा बऱ्याच जणांना वाटतं पुण्यातच प्रकाशन झालं पाहिजे, तरच ते पुस्तक असतं. असं मुळीच नाही. फेसाठी जर तुम्ही वाचलं, तर फेसाठी एका धनगर समाजाच्या मेंढ्या वळणाऱ्या मुलाचं आत्मकथन आहे. त्यांनी कुठं लिहिलं ते? त्यांनी त्याच्या गावात त्यांनी जे भोगलं ते लिहिलं. ते पुस्तक किती गाजलं, तर त्याला साहित्य अकादमी मिळालं. म्हणजे असं काहीच नाहीये. पण मला असं वाटतं, की ह्या मोठ्या-मोठ्या लेखकांनी थोडं आपला इगो, थोडं मानधनाचं पाकीट हे सगळं बाजूला ठेवून, ह्या सगळ्या मुलांसाठी महाविद्यालयामध्ये जाऊन पुस्तकाचं प्रकाशन केलं, तर नक्कीच त्यांच्यामध्ये सुद्धा या पुस्तकाबद्दल, वाचनाबद्दलचं प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा साहित्यिक कार्यक्रमांची जर रेलचेल महाविद्यालय आणि शाळांमध्ये झाली, तर ह्या मुलांना आपल्याला वेगळी उपदेश करण्याची, वेगळी दिशा देण्याची गरज राहील असं मला वाटत नाही.
बरं याच्यामध्ये किती आनंद असतो. भाषा आणि शब्दाशी खेळण्यात प्रचंड आनंद असतो. म्हणजे म्हणी आपल्याकडच्या, वाक्प्रचार आपल्याकडचे, ह्याचा जर शोध घेत गेलो तर आपलं आयुष्य पुरणार नाही. इतकं काम आपल्याला करावं लागेल. हे एक म्हण आहे, "ताकास तूर न लागू देणे." असं आपण म्हणतो, की एवढी आम्ही माहिती काढायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. तर ताक आणि तूर हे कधीच एकत्र येत नाहीत. कुणी बघितलंय ताक आणि तूर एकत्र करून खाल्लेलं? कधीच नाही, येतच नाही. मग हा काय प्रकार आहे? हे कुठून आलं? कोणताही वाक्प्रचार, कोणतीही म्हण हे कुठून येते? तर ते आपल्या लोकजीवनातून आलेले असते. त्याचा इतिहास काय हे शोधणं हा एक खूप सुंदर छंद आहे. अनेक पुस्तकं याच्यावरती मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर त्याचा शोध जेव्हा आम्ही घेतला, की काय असेल याच्या मागे, तेव्हा असं कळलं की खूप जुन्या काळामध्ये धागा मोजण्यासाठी एक असा लाकडी दांडा असायचा. त्याला ताका म्हणायचे आणि जो धागा असायचा त्याला तूर म्हणायचे आणि तो धागा तयार झाल्यानंतर त्या ताका नावाच्या लाकडावरती तो गुंडाळून ठेवला जायचा. म्हणजे त्या 2 गोष्टींचा परस्पर संबंध यायचा. त्याला म्हटलं जायचं ताकास तूर लागू देणे आणि नाहीच माहिती दिली तर म्हणायचं ताकास तूर लागू न देणे. म्हणजे जर आपण त्या म्हणीचा, त्या वाक्प्रचाराचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला इतक्या मागं जाऊन इतका सुंदर पद्धतीने आपल्याला इतिहास सहज समजून घेता येईल. नाकी 9 येणे आपण सहज म्हणतो, की नाकी 9 आणले बाबा याने. काय आहे नाकी 9च का? 18 का नाही? 27 का नाही? नाकात 9च का? तर 9 द्वार आहेत शरीराचे. 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, नाकाचे 2 छिद्र आहे, एक तोंडाचं छिद्र आहे आणि उत्सर्जनाचे 2 छिद्र आहे. ही संख्या ही 9 होते आणि हे सगळं नाकामध्ये येणं म्हणजे फार हैराण होणं या अर्थाने ते घेतलेलं आहे. तर हे असं जर तुम्ही खेळत राहिलात, इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही मराठीशी मैत्री करू शकता आणि ह्या गोष्टी कोणालाही माहिती नसतात. त्यामुळे 4 जगात जाऊन तुम्ही हे सांगा, की तुम्हाला विद्वान म्हणून आपोआप मान्यता मिळते. म्हणजे वाचन संस्कृतीमुळं तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व विकसन करता येतं, तुमची भाषा डेव्हलप करता येते आणि तुमच्या अ, मनाला एक विरंगुळा, एक चांगला आनंद नक्कीच तुम्ही वाचन संस्कृतीमधनं देऊ शकता. आता अ, वाचन संस्कृतीमुळं नेमकं काय होतं, न वाचल्यामुळं काय होतं, याच्यावर फार खोलात जाऊन चर्चा करण्याऐवजी आपण फक्त 3 व्यक्तिमत्व जे पुस्तकांनी घडवलेले व्यक्तिमत्व आहे, त्याचं थोडक्यामध्ये आपण धांडोळा घेऊ आणि त्यानंतर आपण या आजच्या संवादाला पूर्णविराम देऊ. याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड टोकाची प्रतिकूल परिस्थिती, प्रचंड गरिबी आणि दारिद्र्य आणि सामाजिक विषमतेचा पहिल्यापासून इतका मोठा प्रभाव त्या काळी समाजावर होता. तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका ज्ञानी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या इतका प्रकांड पंडित वेगवेगळ्या विषयांमधला म्हणजे तो अर्थशास्त्रातला असो किंवा कायद्यामधला असो, हा दुसरा घडला नाही. याचं कारण एकच आहे, की त्यांनी फक्त आणि फक्त पुस्तकांची साथ धरली. एवढे प्रचंड व्यक्तिमत्व घडवण्याचं काम हे फक्त पुस्तकांनी केलेलं आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीचं महत्त्व काय? याचं पहिलं उत्तर असेल, की तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण तर केलंच, पण भारताला सुद्धा जगाच्या पटलावरती मान उंचावणारं काम ज्यांनी करून दिलं, ते डॉक्टर आंबेडकर हे पुस्तकांनी घडवलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आदर्श तुम्ही वाचन संस्कृतीच्या निमित्ताने घेतला पाहिजे. दुसरं व्यक्तिमत्व डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. एखाद्या देशाचा राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काय काय शिल्लक त्याच्याकडे ठेवलं याची यादी जेव्हा आपण समाज माध्यमावर वाचतो, तेव्हा या माणसाकडे प्रचंड पुस्तक आहेत. दुसरं काही नाही. ना त्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे, ना गाड्या आहेत, ना बंगले आहेत. म्हणजे आजकालच्या काळामध्ये असा राजकारणी होता, राजकारणी इन सेन्स ते राष्ट्रपती पदापर्यंत गेले. तर ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आपण. इतका प्रचंड ज्ञानी माणूस, की ज्यांनी भारताला संरक्षण सिद्ध बनवलं, अग्नीसारखं मिसाईल शोधलं. त्यांनी सुद्धा फक्त आणि फक्त पुस्तकांशी मैत्री केली. वाचन संस्कृती तुमच्यातल्या प्रत्येकाला कलामांच्या योग्यतेचं बनवू शकते. वाचन संस्कृती का? याचं दुसरं उत्तर माझ्याकडे आहे, की डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासारखं जर तुम्हाला व्हायचं असेल, तर तुम्हाला वाचन संस्कृतीशिवाय पर्याय नाही. आणि तिसरा जो तुमच्या पिढीचा आयकॉन आहे,
सैराट किंवा फॅन्ड्री किंवा पिस्तुल्या हे नावं घेतल्याबरोबर ज्याचं नाव तुमच्या डोळ्यासमोर येईल तो नागराज मंजुळे. नागराज मंजुळे यांचा जर तुम्ही इतिहास आता बऱ्याच जणांना तो माहिती असेल, माहिती नसेल तर तो जरूर करून घ्या. अतिशय खडतर परिस्थितीमधनं वडार समाजामधनं पुढे आलेला हा मुलगा, पण पुण्यामध्ये जेव्हा BA करायला तो गेला तेव्हा त्याला त्यांनी सोसलेल्या वेदना व्यक्त करण्यासाठीचं माध्यम सापडले. आणि साहित्य हे काय आहे, पुस्तक हे काय, ग्रंथ हे काय, ते फक्त व्यक्त होण्याचं माध्यम आहे. शब्दातून लोक व्यक्त होत गेले. मग ते बलुतं असेल दया पवारांचं, उचले असेल किंवा अगदी अलीकडचे कोल्हाट्याचं पोर सारखं जे आत्मचरित्र आहेत, या दलित आत्मचरित्रांनी मराठी समाजाला समृद्ध करण्याचं काम केलं. हे सगळं वाचताना त्या माणसांनी भोगलेल्या वेदना, त्यांच्या व्यथा याच्याशी आपण एकरूप होतो आणि मग आपण विचार करायला लागतो की नाही, मी या मार्गाने जाणार, मी कोणावरही अन्याय करणार नाही, माझ्याकडून मी कुठल्याही प्रकारचं जातीयवाद, कुठल्याही प्रकारचा धर्मवाद मी इथून पुढे तरी मानणार नाही. इतकं तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त पुस्तकामध्ये असते. तेच माध्यम नागराज सारख्या व्यक्तीला सापडलं आणि मग त्यांनी कविता हे माध्यम निवडलं. नागराज इतका प्रतिभा संपन्न दिग्दर्शक का आहे याचं एकमेव उत्तर काय, तर तो अत्यंत संवेदनाशील कवी आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध हा कविता संग्रह नागराज मंजुळेंचा जर तुम्ही वाचला नसेल तर मित्रांनो जरूर विकत घ्या आणि जरूर वाचा. त्यांनी जे सोचलं, त्यांनी जे भोगलं ते सगळं त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी त्या उन्हाच्या कटाविरुद्ध या कविता संग्रहामध्ये मांडलं. तो कविता संग्रह गाजला, त्याला दमानी सारखा प्रचंड प्रतिष्ठेचा मराठी साहित्यातला पुरस्कार मिळाला. आणखी 2-3 पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले आणि मग तो चित्रपट क्षेत्राकडे म्हणजे लघुपट निर्मितीकडे वळला. पिस्तुल्यासारखी स्वतःचीच कहाणी मांडणारी 11 मिनिटाची शॉर्ट फिल्म त्यांनी केली, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि मग फॅन्ड्री, सैराट आणि त्याच्या पुढे आता झुंड आणि घरबंदूक बिर्याणी पर्यंतचा नागराजचा प्रवास हा पुस्तकाचं बोट धरून झालेला, हा वाचन संस्कृतीचा पाईक बनून झालेला आहे. अनेक मुलाखती तुम्ही युट्यूबवर ऐकल्यात तर नागराज पुस्तकाबद्दल बोलतो, नागराज कवितेबद्दल बोलतो. म्हणजे तुमच्यातल्या ज्या काही आत लपलेले सद्गुण असतील, ज्या प्रतिभा असतील त्या पटकन बाहेर काढण्याचं काम तुम्ही वाचलेलं एखादं वाक्य करून जाऊ शकेल, तुम्ही वाचलेली एखादी कविता करेल, तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक सुद्धा करेल. तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही वाचलंच पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये तुम्ही अनेक व्याख्यान ऐकाल. हा पंधरवाडा तर तो पूर्ण व्याख्यानाचा आहे. मला वाटतं कुठलंही भाषण, कुठलंही व्याख्यान हे कानानं ऐकण्यापेक्षा मनाने जास्त ऐकलं पाहिजे. तुमच्या मनाला जेव्हा एखादी गोष्ट स्पर्श करते तेव्हा तुम्हाला मग त्या गोष्टीचं कंपल्शन करण्याची गरज राहत नाही. तुम्ही आपोआप पुस्तकाकडे वळाल. आणि आपण आपल्या घरामध्ये सुद्धा अनेकदा आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करताना भले मोठे केक आणतो, 1000-2000 रुपये खर्च करतो, 5-5 हजार रुपये खर्च करतो. मला वाटतं आपण सगळ्यांनी, जसं मध्यंतरी विनोद तावडे शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी आदेशच काढला होता की कुठल्याही शिक्षण खात्याच्या कार्यक्रमात सत्कारासाठी शाल, बुके, श्रीफळ वापरायचे नाहीत, पुस्तक वापरायचं. पुस्तकाचा प्रचार झाला, प्रसार झाला, मुलांपर्यंत गेले, वाचले. आपणही हे सहज करू शकतो. आपल्या घरामध्ये जर वाढदिवस असतील तर जमलेल्या मुलांना तुम्ही खाऊ द्या, काय चॉकलेट द्या, तो तुमचं वैयक्तिक, पण त्यांच्या हातात श्यामची आई सारखं एक सुंदर पुस्तक जाईल याची मात्र नक्की आपण खबरदारी घेतली पाहिजे. संक्रांती सारखा सण असतो, ते वाण वाटतात. ते वाण वाटण्याऐवजी जर चांगले पुस्तक वाटले आणि ते जर 10 वाण ऐवजी ते 25 पुस्तकं 25 आयांच्या हातात गेली तर त्या कुटुंबात ते जातील, त्या मुलांपर्यंत ते जातील आणि वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार हा ह्या पद्धतीने होईल. जात्यावरती जेव्हा ओव्या बाया गात असतात त्यांचे कष्ट विसरण्यासाठी, वेदना विसरण्यासाठी त्या गात असतात. एखादा शेतकरी जेव्हा शेतामध्ये राबत असतो, ऊन प्रचंड असतं, त्याला प्रचंड थकवा आलेला असतो, त्याचं अंग दुखत असतं, तेव्हा ते विसरण्यासाठी तो भलरी गातो. ती भलरी असेल, त्या जात्यावरच्या ओव्या असतील, हे मराठीमधलं शाश्वत आणि चिरंतन साहित्य आहे. ही जी वाचन संस्कृती आहे आपली, ही वाचन संस्कृती ही फक्त ग्रामीण, शहरी कुठलाही भाग असो तिथल्या सर्वसामान्य माणसाने टिकवलेली आहे.
आपण सरकारवर, शासनावर किती अवलंबून राहायचं, किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मला वाटतं वाचन संस्कृती जर जगवायची असेल, वाचन संस्कृती जर टिकवायची असेल, तर आपण स्वतः जास्तीत जास्त मराठीमधनं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परवाच प्रख्यात संगणक तज्ञ जागतिक कीर्तीचे अच्युत गोडबोले त्यांनी सुद्धा असं म्हणलं की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. इंजिनिअरिंग असेल, वैद्यकीय असेल, या सगळ्यांचे अभ्यासक्रम आता मराठीमध्ये येऊ घातलेत. म्हणजे ज्ञानभाषा म्हणून जगापुढे तुम्हाला जाताना तुम्ही मराठीच फक्त तुम्हाला बोलता येत असेल तरीही तुम्हाला त्याचा न्यूनगंड वाटण्याची काहीही गरज आता उरलेली नाही. म्हणून जर मराठी वाचायची असेल आणि मराठी वाचवायची असेल तर प्रत्येकाने पुस्तक विकत घेणे, प्रत्येकाने पुस्तक वाचणे आणि प्रत्येकाने पुस्तक भेट देणे हा एक साधा सोपा मार्ग आहे. बरेच लोक म्हणतात की मराठीचं आता काय होईल. मला सोपं वाटतं की ठेच लागल्यानंतर जोपर्यंत आपण आई ग म्हणतो, एखादं मोठं संकट आल्यानंतर जेव्हा आपण बापरे म्हणतो आणि आपलं मुलं कोणत्याही माध्यमात असो, कोणत्या कॉन्व्हेंट शाळेत असो, त्यांना स्वप्न जोपर्यंत मराठीत पडतात तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. माझ्या युवक मित्रांनो, या सगळ्या संवादातनं तुम्ही काय घेतलं काय नाही घेतलं हे मला माहित नाही, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आजच्या या संवादाच्या निमित्ताने तुम्ही एक तरी पुस्तक चांगलं तुमच्या आवडत्या लेखकाचं कुठलंही विकत घ्या, ते तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतः वाचल्यानंतर तुमच्या जवळचा मित्र किंवा तुमची जवळची मैत्रीण जी असेल तिला भेट द्या. एवढं जर तुम्ही केलं तर आज मी जी इथं बडबड केली त्या बडबडीचं चीज होईल असं मला वाटतं. तर या संवादाला एवढं बोलून मी पूर्णविराम देतो. मंचावरती सर्व मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि मला इथं बोलवलं याचा तुम्हाला पश्चाताप होण्याच्यात मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण अतिशय मार्मिकपणे वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकारामापासून तर थेट आजच्या नवीन पिढीतील लेखकापर्यंतचा वाचन संस्कृतीचा मागोवा घेतला. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करावेत. प्राचार्य डॉक्टर लावरे सर. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय उमेश घेवरीकर, साहित्यिक, तसेच मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर निवृत्ती मिसळ, NSS कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब खेडकर, मराठी विभागाचे प्राध्यापक तुकाराम जाधव आणि या स्टुडिओमधून आपल्याला दृश्यपटलावरती घेऊन जाणारी संपूर्ण टेक्निकल टीम आणि या कार्यक्रमामागे आपले वाङ्मय मंडळाचे आधारस्तंभ डॉक्टर संदीप खेडकर, मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुमचंही स्वागत करतो. खरं तर 15 दिवस असे वेगळे कार्यक्रम या महाविद्यालयात व्हावेत अशी अपेक्षा सरकारची आहे, विद्यापीठाची आहे आणि समाजाची पण आहे. आणि त्या निमित्तानं महाविद्यालयात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. कुठे लेखनाविषय असतील, कथाविषय असतील, निबंध असेल, क्विज असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा पंधरवडा
मातृभाषेसाठीच आपण साजरा करत आहोत. आणि या निमित्तानं आपण लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत आपलं बहुमल व्याख्यान इथं दिलेलं आहे. मला वाटतं श्रोत्यांना याचा नक्कीच फायदा होईल. कारण ज्या महाविद्यालयात आम्ही आता शिकतोय, ह्या महाविद्यालयाचे जे संस्थापक आहेत, ते स्वतः साहित्यिक आहेत. त्यांचे ग्रंथ आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत, लोक वाचतायत. आणि एक साहित्य संमेलन या नेवासा भागामध्ये भरवलं गेलं. त्याचे ते पेट्रॉन म्हणून त्यांनी काम केलं. असं सर्व असंच आपलं आहे. तरी पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट महाविद्यालयासाठी मला मानाची वाटते आणि चांगली वाटते ती अशी, आमच्या महाविद्यालयाचे जे अध्यक्ष आहेत, संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी वाचन संस्कृती रुजावी यासाठी नेवासा भागामध्ये 50 पेक्षा जास्त वाचनालय वेगळ्या गावातनं सुरू केलेत. आणि खरं तर त्याही पुढे जाऊन मी सांगेल की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लाखो पुस्तकं त्यांना या निमित्तानं भेट दिले गेले. याची भूमिका अशी होती त्यांची त्यामध्ये की प्रत्येक पुस्तक हे प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवलं जावं, युवकापर्यंत पोहोचवलं जावं. त्याला कारण असं की वाचनाची संस्कृती आणि भाषा लोकांच्या पर्यंत पोहोचावी. आणि आपण मराठी भाषाच नाही तर इतरही भाषा शिकत असताना आपल्या मातृभाषेला आपण विसरू नये. याच्यातून ही वाचन संस्कृती जगली जाईल. आणि त्यामुळे मला वाटतं ही गावोगावी वाचनालय म्हणजे विलेज आम्ही त्याला लायब्ररी या नावाने इंग्लिशमध्ये म्हणतो, जे गाव तिथे वाचनालय या प्रेरणेतून असे वाचनालय उभे राहिले. महाविद्यालयातही मोठी जी लायब्ररी त्याच्यामध्ये वेगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत. खरं तर मराठी भाषा जेवढी बोलायला सोपी आहे, तेवढे शब्दही अवघड आहेत. असं का वाटतं, असं प्रत्येकजण का म्हणतं मला माहित नाही. पण ज्याची मातृभाषा आणि ज्याला शब्द समजले, त्याला भाषा समजली आणि व्यवस्थित बोलताही आलंय. पण असं होतं कधी-कधी की काही शब्द आम्हाला आतापर्यंत ऐकायलाच मिळाले नसतात. त्याला कारण असतं की आज तुम्ही येऊन इथे बोललात, जेवढ्या विद्यार्थ्यांनी आज ते ऐकलं, बरेच नवीन शब्द त्यांना याच्यातले ऐकायला मिळाले असतील. असे रोज कुणीतरी बोलत गेलं, तर रोज कुणीतरी ऐकत गेलं, तर हे भाषेतले शब्द आपण वेगळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आम्ही शिकत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की जसं आपण उत्क्रांत होत चाललाय, तशी भाषेमध्ये उत्क्रांती होते. शब्द बदलत चाललेत, शब्दांचे अर्थ बदलत चाललेत, नवीन शब्द आपण आता घेऊ लागलोय. म्हणजे बरेच इंग्लिश शब्द आता आपण मराठीमध्ये त्याचं पूर्ण अंगीकारलं आहे. आणि अशा वेळेमध्ये आज या भाषेचं जतन व्हावं. आणि जसं तुम्ही म्हणालात की मराठी भाषा ही खरी आता ज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे. आणि इथून पुढे विज्ञान सुद्धा मराठी भाषेतनं शिकवलं जावं. मला वाटतं बऱ्याच आपल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, राज्यामध्ये मातृभाषेतनं शिकलं गेलं जातं. म्हणजे समजा तुम्ही इथे तेलंगणामध्ये गेलात किंवा आंध्र प्रदेशमध्ये गेलात, त्यांचं विज्ञान हे त्यांच्या भाषेत नाही. बऱ्याच याच्यामध्ये आपल्याकडे असं असतं. इव्हन उत्तरेकडे विज्ञान हिंदीतनं काही शिकवलं जातं. महाराष्ट्रही असं याच्यामध्ये मराठीतनं विज्ञान शिकवलं गेलेलं आहे. मराठी भाषेत नाही. पण शब्द बरेच इंग्लिश असतात. आणि कुठे ना कुठे पण 11वी-12वीला आलं आणि सायन्सकडे गेलं की आपल्याला असं वाटतं की आता आपण इंग्लिशमधनं शिकतोय. विज्ञान इंग्लिशमधनं शिकवलं जातं. त्यामुळे मराठी भाषेत शब्द कमी होतात विज्ञान शाखेतील मुलांचे. पण बरेच जेव्हा लेखक आपण बघतो, तेव्हा इंग्लिश किंवा हे शब्द याचा परिणाम फारसा न होता, ज्याची मातृभाषा आणि ज्याला मातृभाषेवरती प्रेम आहे, अशा लोकांनी चांगलं साहित्य, चांगलं विज्ञान हे मराठीतून लिहिलंय. आमचे एक गुरु आहेत अनिल लचके सर, ज्यांनी सकाळ माध्यमातनं हजारो लेख मराठीतनं लिहिले. आणि आजही ते वेगळ्या माध्यमातनं, ऑनलाईन माध्यमातून, फेसबुकमधनं ते प्रत्येक दिवस नवीन-नवीन काही ते सांगतात. म्हणजे ज्या दिवशी संस्कृतीच म्हणजे तिळगुळाचा कार्यक्रम होता. तिळाचं महत्त्व त्यांनी मराठीतून समजलं. करोना काळामध्ये मराठीमध्ये वेगळ्या भाज्यांचं महत्त्व, वेगळ्या मसाल्यांचं महत्त्व, त्याचे काय फायदे आहेत, त्याच्या सगळ्या व्यवस्थित ते लिहित गेलंय. जे NCL मध्ये सायंटिस्ट होते पण मराठीतून त्यांनी लिहिलं. विज्ञान घरोघरी पोहोचावं यासाठी बरेच लेखक यासाठी प्रयत्न करतायत. आणि असे लेखक आपल्या महाविद्यालयात घडावेत आणि आपल्या प्रेरणेतून नक्कीच या गोष्टी घडतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि या
कार्यक्रमात आपण आलात याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. आज आपण अध्यक्षीय मनोगतातून वाचन संस्कृतीच्या शब्दाची नाळ ही ग्रामीण भागातून जोडलेली आहे आणि मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे असं मत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हाच फांद्या होतात त्यांचा आधार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हाच मानले पाहिजे त्यांचे आभार. डॉक्टर संदीप खेडकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या आभार प्रदर्शन करावे. वाचन संस्कृती आणि लेखक आपल्या भेटीला असा विषय घेऊन आपला हा पंधरवडा सुरू झालेला आहे. वाचन ही कशी उपजत प्रेरणा आहे आणि वाचन याचा सकारात्मक अर्थ कसा घ्यावा याबद्दल आपल्याला आजचे आपले प्रमुख पाहुणे उमेश घेवरीकर सर यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण की सकारात्मक अर्थ जर आपण घेतला तरच आपण ही संस्कृती टिकू शकणार आहोत. आज आपल्या संस्कृतीवरती सगळीकडून आक्रमण होताना आपल्याला दिसत आहे आणि ह्यामधून जर आपल्याला सर्वाइव्ह व्हायचं असेल तर आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपली भाषा ही टिकवणं फार आवश्यक आहे असा मोठा संदेश सरांनी आपल्याला दिला. कारण की भाषा आणि संस्कृती ह्या दोन गोष्टी अलग करता येत नाहीत. बाकीच्या बाकी भाषा जर पाहिल्या दुसऱ्या देशाच्या आपल्या देशामध्ये आलेल्या, मग ती फ्रेंच लँग्वेज असेल, इंग्लिश असेल किंवा रशियन लँग्वेज असेल, ह्या वेगळ्या होऊन आपल्या भाषेमध्ये ते समाविष्ट होत आहेत. परंतु आपल्या भाषा विशेषतः आपली महाराष्ट्रातली असणारी मराठी भाषा ही अशी आहे की तिची संस्कृती जी आहे ती संस्कृतीशी एवढी निगडीत झालेली आहे की ती वेगळीच करता येत नाही. त्यामुळं आपण आपली वाचन संस्कृती ही विकसित करायला पाहिजे असा एक मोठा संदेश सरांनी इथं दिला. वाचन करणे म्हणजे फक्त शब्द वाचणे एवढा आपण जो मर्यादित अर्थ घेत होतो त्याच्या पलीकडे जाऊन सरांनी आपल्याला अनेक प्रकारचे वाचन सांगितले. जसं मोबाईल मधील असणारे येणारे लेख जे आहेत ते सुद्धा एक प्रकारचं वाचन आपण करतो. इतरही प्रकारचे हावभाव सुद्धा आपण वाचत असतो. मूळतःच भाषा ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस तिला बोली रूप जसं आलं त्याच्यानंतर लगेच तिला वाचन रूपही आलेले आहे. कारण ज्यावेळेस शब्द त्या प्रथम माणसाच्या मुखामध्ये आले असतील त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती हावभाव सुद्धा उमटले होते आणि ते हावभाव जाणून घेण्यासाठी समोरच्यानी प्रयत्न केलेला होता आणि ते पहिलं वाचन असावं आणि तेव्हापासून सुरू झालेली वाचनाची संस्कृती अजूनही आपल्याकडं अखंड अशी प्रवाह तिचा वाहत आहे. सर्वप्रथम मुळा एज्युकेशन सोसायटी व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनई यांच्या वतीने मी श्री उमेश घेवरीकर सर यांच्याबद्दल स्नेहभाव प्रकट करतो, कृतज्ञता मानतो. तसंच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर यांनी सुद्धा आपल्याला अगदी सुंदर शब्दामध्ये, साध्या शब्दामध्ये ही वाचन संस्कृती कशी विकसित करावी याबद्दल मार्गदर्शन केले. मी सरांचेही वाङ्मय मंडळ, NSS व मराठी विभाग यांच्यातर्फे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले NSS प्रमुख डॉक्टर बाळासाहेब खेडकर सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर निवृत्ती मिसाळ सर, प्राध्यापक तुकाराम सर आणि सर्वच उपस्थितांचे मी आभार मानतोय व हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला अशी जाहीर करतो.